आमा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. जैसा केला तैसा होय धावे सोय धरोणी. तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. पांडुरंगा करू प्रथमा नमः. पांडुरंगा करू प्रथम नमः. पांडुरंगा करू प्रथमा नमः. पांडुरंगा करू प्रथम नमः. दुसरे चरणा संतांची दुसरे चरण संतांचे या. दुसरे चरण संतांचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विचार. त्यांच्या कृपादाने कथेचा विचार. त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या विचार. कृपादाने कथेचा विचार. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दळाळा. तुमचा अनुग्रह दलोपावण झालो चराचरी मी कळा कुसरी. काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करगणनाथ उमाशंकराची या सुताचरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माझ दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माझ दंडवत. आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझ दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल 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 विठ्ठल. आमा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा आणि सर्वांच्या परिचयाचा. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आषाढी यात्रेनिमित्ताने एकादशीच्या दिवशी पूजनीय बंडाभाऊ महाराज यांच्या द्वारा माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची सेवा. आणि म्हणून याही वर्षी तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व गुणीजन महाराज मंडळी, मृदंगाचार्य महाराज, हनुमंतराव, आमचे नेहमीचे आणि माझ्यासोबत आयुष्यभर असणारे गायनाचार्य निळोबाराय, रविदास महाराज, ठाकरे महाराज, तुकाराम महाराज, मुंढे महाराज, हा ना, विश्वनाथ महाराज, झालं बोलून झालं, भालदार चोपदार महाराज, विनेकऱ्यापासून सगळे महाराज, प्रथमतः येथील गुणीजन आणि महाराज मंडईला नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. सालाबाद प्रमाणे याही वर्षी कोपरगाववरून साऊंड सिस्टीमची विनामूल्य सेवा करणारे, डिझेल सुद्धा घेत नाही ते दीपक पवार, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. ह्या पुढच्या वर्षीच्या उपस्थित सर्व लांबून लांबून महाराष्ट्र परप्रांतातून पांडुरंगावर श्रद्धा ठेवून पायी चालत कोणी गाडीनं आलेली नेहमीची ही वारकरी सांप्रदायिक मंडळी, पुन्हा एकदा
मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी सर्वांना नमस्कार. अति परिचय त्याच्यामुळे आपल्याला महत्त्व वाटत नसेल, पण निरोबार आहे. वाराणसी एक मासा आणि गोदावरी एक दिवसा. एक महिना काशीच, एक दिवस गोदावरीचं. हे तीर्थाटन केल्यानं जे पुण्य मिळतं ते नुसतं ठरवायचं घरून पंढरपूरला जायचं आणि पहिला पाऊल टाकला की तेवढं पुण्य पहिल्या पावलात मिळतं. पंढरी पाऊल परिहसा ऐसा ठसा नामाचा पंढरी पाऊल पडे ऐसा ठसा नामाचा पंढरी पाऊल पडे ठसा ऐसा ठसा नामाचा पंढरी पाऊल पडे ठसा ऐसा ठसा नामाचा वाराणसी एक मासा वाराणसी एक मासा गोदावरी एक दिवसा गोदावरी एक दिवसा पंढरी पाऊल परियसा ऐसा ठसा नामाचा पंढरी पाऊल पडे ऐसा ठसा नामाचा पंढरी पाऊल पडे ऐसा ठसा नामाचा पंढरी पाऊल पडे ऐसा ठसा नामाचा नामाचा वाह. बरोबर आहे जगदाळे गुरुजी. उपवास असून नुसतं पंढरपूरला जायचं आणि पहिला पाऊल टाकला की एका पावलात तेवढं पुण्य मिळतं. काशी यात्रा 5 आणि द्वारकेच्या 3. पंढरीसी जाण एक वेळा एक वेळा पंढरीसी जाण एक वेळा एक वेळा पंढरीचे जाण एक वेळा एक वेळा पंढरीसी जाण एक वेळा काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3 पंढरीसी जाण एक वेळा पंढरीसी जाण काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3 पंढरीचे जाण एक वेळा पंढरीची ऐका पंढरीचे महिमान राऊळे तितुके प्रमाण. येथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. ज्या क्षेत्रात आपण आहोत त्याचं सांगतोय मी. एवढंच नाही, नुसतं पंढरपूरचं ध्यान करणारा येणारा नंतर बघू. घरी बसून पंढरीचं ध्यान जो करतो आणि तो जेव्हा दुसऱ्या तीर्थाला जातो
ते सगळे तीर्थ त्याला वंदन करतात. ऐसी पंढरी म्हणजे ध्याती, ऐसी पंढरी म्हणजे ध्याती, ऐसे पंढरी म्हणजे ध्याते, ऐसे पंढरी म्हणजे ध्याते. तया तिही लोकी गती, ती लोके गती तया तिही लोके गती, तया तिही लोके गती. आणि का तीर्था जाती ते, आणि का तीर्था जाती. आणि का तीर्था जाते, आणि का तीर्था जाते. तीर्थे वंदिते तयासी, तीर्थे वंदिते तयासे, तीर्थे वंदिते तयासे, तीर्थे वंदिते तयासे. ऐसी पंढरी म्हणजे ध्याती, ऐसी पंढरी म्हणजे ध्याती, ऐसी पंढरी म्हणजे ध्याती, ऐसी पंढरी म्हणजे ध्याती. ऐसे पंढरी म्हणजे ध्याते, ऐसे पंढरी म्हणजे ध्याते, ऐसे पंढरी म्हणजे ध्याते, ऐसे पंढरी म्हणजे ध्याते, पंढरी म्हणजे ध्याते. मस्त जमलं बरं का. अरे रविदास महाराज, कीर्तनकार जे बोलतो ना त्याला पुरावा पाहिजे. जो बुवा पुरावा देत नाही त्याला पुरावा. ऐसे पंढरी म्हणजे नुसतं ध्यान पंढरपूरचं केलं, तो ध्यान करणारा जेव्हा दुसऱ्या तीर्थात जातो ते तीर्थ त्याला वंदन करतात. ज्या का तीर्था जाती तीर्थे वंदिती तयासी. अशा पवित्र क्षेत्रामध्ये आज आपण आहो. पवित्र दिवस आहे. एकादशी वरहस्ति व्रतेषु यदुनंदन भागीरथीच तीर्थेषु देव भक्तेषु वैष्णवः. भगवान स्वतः सांगतात, मला व्रतामध्ये एकादशी, तीर्थामध्ये गंगा आणि भक्तांच्या मध्ये वैष्णव आवडतो. ते आपल्यासारखेच आहे. आपल्यासारखेच कपडे घालतात, आपल्यासारखे जेवतात, आपल्यासारखे व्यवहार करतात. सगळे आपल्यासारखं असलं तरी त्यांना आपल्यासारखं समजायचं नाही. संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे, संत नवते जगा माणसाच्या सारखे. संत नवती जगा माणसाच्या सारिखे, संत नवती जगा माणसाच्या सारिखे. नद्यांपासून जरी समुद्र झाला निळोबार आहे तरी समुद्राला नदी समजायचं नाही. आपल्याच गावच्या खाणीतला दगड बेलदाराने टापरला, कारागिराने घडवला, त्याची प्राणप्रतिष्ठा केली. आता त्याला दगड समजायचा नाही. हर हर महादेव, पाषाण मनो नये लिंगा. तसं आपल्यासारखे दिसत असले तरी संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे. कानो पाठकचे संत, ते केंदूरचे रविदास महाराज कानो पाठक, त्यांची कीर्ती काशीला पोहोचली. काशीचा विद्वान पंडित त्यावेळेला पायी चालत 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 महाराष्ट्रात कानो पाठकाच्या गावाला, केंदूरला. कानो पाठक सकाळची वेळ, लेकरं खेळत बसले होते. एक पुढे, एक मांडीवर, एक खांद्यावर होतं. नेमकं त्या पंडितांनी कान्हो पाठकाला विचारलं, हे गाव केंदूरच ना? हा. इथे कान्हो पाठक नावाचे संत राहतात. ते उभे झाले, मीच आहे. तू? अरे काशीपर्यंत कीर्ती आली, मला वाटलं होतं उठल्या उठल्या काही शास्त्राचं चिंतन करत बसला असेल, लेकरं खेळवत बसला. कसं साधू? महाराज, मला लेकरं असल्यामुळे मी साधू नाही ना. सगळे टाकतो ना विहिरीत, मग झालो का साधू? उचलले लेकरं पुढच्या विहिरीत टाकले. आता झालो का महाराज साधू? आता
अरे साधू म्हणावे तयासी, दया क्षमा ज्याची दासी. जे स्वतःच्या लेकराला विहिरीत टाकतं ते दुसऱ्याच्या लेकराच्या नरड्यावर पाय द्यायला हाय का काय साधू? ठीक आहे महाराज, नसेल साधू, पण माझ्या नावावर काशीहून आला तुम्ही, 2 घास जेवण करून जाणार. असं काशीचा पंडित जेवण, आता माझ्या समोर लेकर विहिरीत टाकले, तुला सुतक पडलं आणि सुतकातलं खातो का मी? असं तेही बरोबर आहे महाराज. आता माझे लेकर मेले, सुतक पडलं. फोन मोबाईल बंद करा पुढची मंडळी कृपया. हा, त्याच्यामुळे मी साधू नाही ना, सुतक पडल्यामुळे तुम्हाला जेवता येत नाही ना. सगळे लेकरं जिवंत काढली तर जेवाल का? मग तर कॅमेऱ्याकडे तोंड करतात तसा. प्रसन्न राहा, बस बस, दुसरं काही नाही, उदास राहा. चला रे, अरे हा काशीचा पंडित उपवाशी जातो, बाहेर या. हाक मारल्यावर वाड्यातून लेकरं बाहेर, तसे विहिरीतून बाहेर. दृष्टांत संपला माझा. लेकरं विहिरीत टाकण्या इतकी ज्याची प्रपंचाची अनासक्ती आहे, पण जिवंत बाहेर काढण्या एवढी दैवी शक्ती आहे. म्हणून आपल्यासारखे दिसत असले तरी संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे. संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे. लाजू नका तुम्ही हनुमानराव, आम्ही राहतो हे जुने हनुमान मैदान नाव आहे. पखवाद हनुमानाकडे आहे. संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे. फरक सारखं दिसत असलं तरी एक महत्वाचा फरक सांगतो. संत हे भयमुक्त आहे आणि आपण सगळे भययुक्त आहे. हा दोघातला मोठा फरक आहे. या नुसतं भयावर कीर्तन होईल. प्रत्येकाला कुठे ना कुठे कोणाची ना कोणाची भीती आहेच. माने दैन्य भयम, बले रिपु भयम. तुम्ही घरी गेल्यावर सगळ्या श्लोक वाचला तरी चालेल. मानानं जीवन जगणारा त्याला दारिद्र्याचं भय आहे. माने दैन्य भयम. गडगंज श्रीमंती गेली सगळी. मग जर्मनचं ताट घेऊन जेव्हा दुसऱ्या गावात दुसऱ्याच्या दारात बाजरीचं पीठ मागायला येतो, ज्याच्या दारात 5-50 भिकारी जेवत होते, तो काकी आहे का शेळी पाकी? मग लोक विचारतात, माहिती आहे का हे कोण आहे तुम्हाला? नाही, अमुक गावचं पाटील. ते पाटील? अरे त्याच्या दारात दररोज 25 भिकारी जेवायचे, तेच ना आमच्या दारात येतं. हाय का शेळी पाकी? हे ऐकल्यावर त्याला वाटतं उद्यापासून पीठ मागायचं नाही दीपकराव, कोणाला रोगोर मागायचं आणि उसात जाऊन मरायचं का? माने दैन्य भय. मानानं जीवन जगणाऱ्याला दारिद्र्याचं भय आहे. बलवानाला वैर्याचं भय आहे. कितीही शक्तिशाली असू द्या तरी त्याला बले रिपु भयम. एवढे गाजलेले पहलवान होते पण त्यांनाही भीती होती. महाराष्ट्रातल्या युवराज पाटलाची, दिल्लीचा गाजलेला पहलवान असला तरी सतपाल, पण भीती युवराज पाटलाची होती का नाही? बले रिपु भयम. रूपे जरा यात भयम. रूपाला म्हातारपणचं भय आहे. बाळपणी रूप असतं तसं तारुण्यात नाही राहत, तारुण्यात असतं तसं म्हातारपणात नाही. बाळपणात कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं, जांग्या घातलेलं, गोरं पान, हातात खुळखुळ्या काजळाचा टिळा, नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. इमानदारीनं सांगा, असं कोणी म्हणते का? आजोबा काय कायम घाईतच आहे बा तुम्ही, कोणतं काम आहे? काही नाही, एक पप्पी द्या. अरे म्हातारी नाही तोंड पाहत दीपक, पप्पी कुठली?
अरे दिवस दिवस ते रूप पाहत होतं आरशात, ते गेलं कुठं? म्हातारपणामुळे गेलं. काया नहीं तेरी नहीं तेरी, काया नहीं तेरी नहीं तेरी, काया नहीं तेरे नहीं तेरे, काया नहीं तेरे नहीं तेरे। ओ मत कर मेरी मेरी काया, मत कर मेरी मेरी ओ काया नहीं तेरे नहीं तेरे, काया नहीं तेरे नहीं तेरे। ये दो दिन की जिंदगानी, जैसा पत्थर ऊपर पानी, ये तो होगी रे कुर्बानी नहीं तेरी। काया नहीं तेरी, अंधेरे में छाया साथ नहीं देती, मरते समय धन की माया साथ नहीं देती, और बुड्ढेपण में काया साथ नहीं देती. हे लक्षात आलं ना? हे वाढवत राहते आमचं कीर्तन, त्यांना माहिती आहे. मी काही ठरवून कीर्तनाला बसत पण ते चाललं वाढत. रूपे जरायात भयम, भोगे रोग भयम, भोग्याला रोगाचं भय आहे. तुम्हाला चांगलं माहिती आहे, वारकरी दाबून जेवतात, अन्नदान त्याचंच असते. दीपकराव, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, आणि मालकाच्या ताटात ताकात भाकरी. वारकरी म्हणतात, पाटील आम्ही एका एकानं 42 दाबल्या जिलेब्या, आणि तुम्ही तुमचं असून खा नाही खाऊ ताकात भाकरी. वारकरी दादा, तुमच्या ताटातली जिलेबी खाऊन जीभ वळवळ वळवळ करते, पण डॉक्टर साहेबांनी सांगितलं, पाटला मरेपर्यंत जगायचं असेल जिलेबीच्या भानगडीत. भोगे रोग जोडून या दिले आणि का आरोतीच हो का आता चक्रा पाचोनी, आरोतीच हो का आता चक्रा पाचोनी. निरोबान रविदास असला, मुसळधार पाऊस. भोगे रोगा जोडोनिया दिले आणि का, भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, कुलवानाला अधपतनाचं भय. ऊंचे गिरी से गिरे तो गिरे एकही बार, चरित्र गिरी से गिरे तो गिरे जन्म हजार. हे लक्षात ठेवा. उंच पर्वतावून पडलेला माणूस एकदा पडतो, आणि दुरुस्ती आहे, त्याला दवाखान्यात नेता येतं. उंच पर्वतावून पडलेला एकदाच पडतो महाराज, पण चरित्ररूपी पर्वतावून पडला, 1000 जन्म घेतले तरी तो पडलाच. गिरे जन्म हजार. अरे किती वर्षे झाले असेल, अजूनही चाली लावू लावू म्हणतात की नाही. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. हे चरित्ररूपी पर्वतावून पडलेली मंडळी आहे. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपालात भयम, संपत्तीवानाला राजाचं भय आहे. शास्त्राला वादाचं भय आहे. शास्त्रे वाद भयम, गुणे खलु भयम, गुणवानाला दुर्जनाचं भय आहे. म्हणून ही जागतिक दर्जाची गायक मंडळी कोणाच्या हातचं पाणी पित नाही. हनुमंतराव, कोण काय घालल ना आवाज कायमचा बसवाल. पाणी सुद्धा लता दिदी सारखे, मंगेशकर, पुन्हा भीमसेनजी जोशी, पाणी नाही त्यांचा तो ठराविक माणूसच पाणी देणार. ना तर कोण काय घातलं दुधात निमित्तानं कायमचा. म्हणून गुणवानाला भय दुर्जनाचं, शास्त्राला भय वादाचं, शरीराला भय काळ्याचं. आपलं भयावर चाललं, 1 तास संपला आहे.
एकच राहिला. बरोबर करतो मी. हा ना, खरंच संपला. पुन्हा 6 ते 8 आहे, काही काळजी नाही करायची. हा ना, ठीक आहे. पुन्हा एकदा रैदास, भोग्याला रोगाचं भय, बलवानाला वैऱ्याचं भय, रूपाला म्हातारपणचं भय, मानानं जीवन दारिद्र्याचं भय, रूपाला मानानं जीवन जगणारा दारिद्र्याचं भय आहे, बलवानाला वैऱ्याचं भय आहे, रूपाला म्हातारपणचं भय आहे, शास्त्राला वादाचं भय आहे, गुणवानाला दुर्जनाचं भय आहे, शरीराला काळ्याचं भय आहे. या सर्वांना भय आहे. पण तुकाराम महाराज छातीला हात लावून सांगतात, आम्हारीच्या दासा काही, आम्हारीच्या दासा काही, हमारी ज्यादा सगाई, हमारी ज्यादा सगाई, आम्हारीच्या दासा काही, आम्हारीच्या दासा काही, हमारी ज्यादा सगाई, हमारी ज्यादा सगाई. बाकी सर्वांना भय आहे. मी सांगितलं तासभर तेच कळलं तुम्हाला. बाकी सर्वांना भय आहे. पण महाराज छातीला हात लावून सांगतात, आम्हाला भय नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. भय कधी वाटतं हे लक्षात ठेवा. पहिलं सूत्र आहे, सो भिन्न, सो बलवान आणि सो विरोधी. हे भयाचं कारण. हे 3 कारणं लक्षात ठेवा. सो भिन्न, तो आपल्याहून भिन्न पाहिजे. नुसता भिन्न नाही, बलवान पाहिजे. नुसता बलवान नाही, वैरी पाहिजे, तर भय वाटतं. नाहीतर वैरी आहे पण टीबीचं पेशंट, त्याचंही भय वाटत नाही. वैरी आहे पण मित्र आहे, त्याची उलट हिंमत वाटते. सांगू का दादाला? म्हणून ही सूत्र आहे, सो भिन्न, सो बलवान आणि सो विरोधी, तर भय आहे. इथे भय नसण्याचं दुसरं एक कारण आहे. भय कोणतं? सर्वांना माहिती आहे, जन्म मरणा परवते भय आणि कोणते सांग पा. हे बरं आहे. पण शेवटी मरताना मरण 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 शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. पण जेव्हा येतंय ना, तेव्हा पहिली त्याची वाचा जाते, बोलताच येत नाही. आकराळ विक्राळ ते वर पाहतं. आकराळ विक्राळ काळे कुट्ट निर्दय निष्ठुर निगरगट्ट, ते आपणात बांधून घट्ट फरफरा ओढते. बिकट मार्गे काटे कुटे ठाई ठाई, खड्डे मोठे दंशती सर्प विंचू कोठे. ऊर्ध्व मार्गे ओढते हिंस्र पशु लचके तोडते. क्रूर गिधाड बोचून खाती, रक्त बंबाळायचे हरिती. दया कोणा येईना, दूर राहिले नाते गोती. राज्य वैभवती संपत्ती, पडला येम दुता हाती. असाय आणि एकटा. त्याचं मग सगळ्यात भय ते शेवटचं. पण त्याचंही भय नसण्याचं कारण आहे, तो पंढरपूरचा वारकरी, खांद्यावर झेंडा, दीपकराव ज्ञानोबा तुकाराम चालला बिचारा. चालला असताना एका वाड्यापुढून चालला. पाटलाचं कुत्र धावलं, गळ्यातच टाकले पाय. घाबरून गेला वारकरी. वारकरी वाकला दगड घ्यायला. तिथल्या लोकांनी सांगितलं, वारकरी दादा ते खतरनाक कुत्रा आहे, दगड मारला का नरड फोडलंच तुमचं.
आता काय करू? आता एकच करा, ते ज्याचा आहे त्याला हाक मारा. कोणाचा आहे? कृष्णा पाटलाचं. पाटील आहे का घरी? बाकीचं नका उद्योग करू, फक्त हाक मारा. कृष्णा पाटील, हे तुमचं कुत्र बघा गरीबाचं नरड फोडेल. पाटील वाड्यात कांदा पोहे खात होते, पण पाटलाच्या लक्षात आलं कोणावर तरी आपलं कुत्र धावलं. पाटील आले नाही बाहेर, पण पोहे खाता खाता मोत्या मोत्या येऊ. शेपूट हलवतच कुत्र वाड्यात गेलं. का ते त्याचं आहे. त्याचे उगले कैसे नोहे, त्याचे उगले कैसे होए, त्याचे उगले कैसे होए. तुका म्हणे ऐसे जाणे तो दविले, तुका म्हणे ऐसे जाणे तो दविले, तुका म्हणे ऐसे जाणे तो दविले, तुका म्हणे ऐसे जाणे तो दविले. त्याचे उगले कैसे होए, त्याचे उगले कैसे होए, त्याचे उगले कैसे होए. आवाज दिल्याबरोबर दीपकराव कुत्र गेलं शेपूट हलवत आत. पण कांदा पोहे खाऊन पाटील बाहेर आले. बघितलं तर वारकरी गुडघ्याच्या वर धोत्र, बाराबंदी, तांबडं पागोट, 2 तुळशीच्या माळा, गोपीचंदन, खांद्यावर झेंडा, बगलेमध्ये ज्ञानेश्वरी गाथ्याची पिशवी. तुमच्यावर धावलं होतं कुत्र. वारकरी दादा, कोण पाटील, या आत्या आत्या. आत घेतलं. कुत्र अंगणात बसलेलं आहे, निळबर आहे. वारकऱ्याच्या पायावर पाटलानं डोकं ठेवलं. तिथून कुत्र्याचं चिंतन सुरू झालं. ज्याचं नरड फोडणार होतो त्या झेंड्यावाल्याच्या पायावर डोकं ठेवतो पाटील माझा मालक. हे मालकापेक्षा मोठं अधिकार दिसतं पताकवालं. इथून अभ्यास सुरू झाला कुत्र्याचा. दूध आणलंय, वेळ कमी असल्यानं लगेच आणलं. ग्लासभर दूध. तर वारकऱ्याचं पिणं तुमच्यासारखं असते का? तुम्ही अर्धा कप चहा अर्धा तास पिता. 1 घोट घ्यायचा, गोष्टी चालू द्यायच्या. 1 घोट. अरे 3 घोटातच ग्लास मोकळा केला वारकरी बाबानं. कुत्र्यानं पाहिलं. येत जा बरं का? पाटील म्हणले हो येत जाऊ. येता जाता आता वाडा तुमचा समजा, येत जा. हो येत जाईल पाटील. येत जा आता, विसरू नका. हो येत जाईल. मागं सरतो वारकरी आणि पाटील म्हणतो येत जा. मागं सरता सरता वारकऱ्याचा जोड्यासह पाय कुत्र्याच्या तोंडावर पडला. तरी कुत्र शेपूट हलवतं आणि वारकरी भीत नाही. कुत्र्यानं विचार केला, ज्याच्या अंगावर मी धावलो होतो त्याच्या पायावर डोकं माझा मालक ठेवतो, हा चावण्याच्या लायकीचा नाही. वारकरी घाबरत नाही का? कुत्र्याचा मालक उभा आहे, लक्षात ठेवा. तसं काळ ही भगवंताची कुत्री आहे. मियाच निमिला साता काळू ग्रासी तसे भूता. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले जो जगाते चाळीता. माणसं मरतात ना रविदास, हे नवल नाही. मरणाची साधनं उपलब्ध असूनही जगतात, हे नवल आहे. मरायला काय लागतं? चौकात तुम्ही थांबला, तिकडनं ट्रक, इकडनं एसटी, इकडनं ट्रॅक्टर, इकडनं मागणं एक वाहन मध्ये सापडला, तरी तुम्ही जगला म्हणजे जगवणारा कोणीतरी. ना तर प्रत्येकाच्या देहाला नवछिद्र आहे की नाही? कोण्यातरी एका छिद्रातून प्राणवायू जातो, एक दिवस ठरलेला आहे. ते भांडतात ना, त्याला पाठ आहे ते घोंगडी. त्याला ते वसंत गडकर नव ठाया फाटून गेली ती तू आमासी दिधली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आमासी का दिली? कानोबा तुझी घोंगडी चांगली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली रे, घोंगडी चांगली. आमाची कातिली वांगुली रे, आमाची कातिली वांगुली रे, तुझी घोंगडी चांगली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली रे, चांगली रे,
नवठाया फाटून गेली ती तू आमासी दिधली रे. भांडण आहे. घोंगडी म्हणजे देहाला म्हटलंय. 9 छिद्राचं शरीर आपलं. एकानं बंगला बांधला, त्याला 9 खिडक्या ठेवल्या. खिडक्याला दारं बसवली नाही. एक दिवस पत्रकाराकडे आला. एक आश्चर्यकारक बातमी द्यायची आहे. बसा, चहा घ्या. चहा दिला. सांगा. मी बंगला बांधला. किती स्क्वेअर फूट आहे? 5000 स्क्वेअर फूटचा. हा लिहिलं. पुढचं नाव सांगा आपलं. रामाजी गोमाची कापसे. हां ते लिहिलं. वय किती आहे? 45. हां. व्यवसाय काय? शेतीचा. बरं नवल काय घडलं? मी 9 खिडक्या ठेवल्या साहेब बंगल्याला. 9 खिडक्या बंगल्याला लिहिलं. नवल काय? खिडक्याला दारं बसवली नाही. तू शनी शिंगणापूरचा का? नाही नाही, इकडचाच आहे. मुद्दाम नाही बसवली. बरं काय नवल काय झालं? नवल काल वारा आला आणि खिडक्यातनं गेला. उठ फुकट चहा प्यायला का? अरे खिडक्याला दारं नसल्यावर वारा जाणारच आहे. तसं प्रत्येकाच्या देहाला 9 छिद्र असल्यावर एका छिद्रातून प्राणवायू जाणारच आहे. हे नवल नाही. 9 छिद्र असून 90 वर्ष प्राणवायू टिकतो. हे नवल आहे. विठ्ठल 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 का त्याचा आदेश आहे. म्या बोलविल्या वेद बोलेन, म्या चालविल्या तुझी या सत्यने वेदासी बोलणे. तुझी सत्यने वेदासी बोलणे. तुझी या सत्यने वेदासी बोलणे. तुझी या सत्यने वेदासी बोलणे. सूर्यासी मस्त. हां फिट बसलंय बरं का. गावंडी वीट ठेवतो तितकं फिट आहे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे. तुझी या बळे म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. म्या हालविल्या प्राण हाले. जो जगा ते चाळीता. आता हे नवल माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे. 22 वर्षाचा तरणा बांड नातू मरतो महाराज आणि 92चा आजोबा प्रेत यात्रेत असतो. हे काय वैचित्र्य आहे. ज्याची प्रेत यात्रा निघाली ते पोर जवान आहे 22चं आणि हुनके देऊन रडत चालला तो आजोबा काठी टेकत 92चा आहे. स्मशानभूमीत ज्याचं धाड 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 पेटतंय ते पोर जवान 22 वर्षाचं आणि ढसा ढसा रडतो तो आजोबा 92चा. असं का झालं? म्या हालविल्या प्राण हाले. जो जगा ते चाळीता. मियाची नेहमीला साता काळू ग्रासित असे भूता. ये मणियागते पंड सुता सकाळी जयाची. ऐसा जो समर्थ ज्यानं काळाची निर्मिती केली. मियाची नेहमीला म्हणजे जसं तो दृष्टांत डोळ्यापुढे आणा. वारकऱ्याच्या गळ्यात पाय टाकणारं कुत्र. आता त्याचा पाय पडला तरी कुत्र शेपूट हलवतं. वारकरी घाबरत नाही. का घाबरत नाही? आता कुत्र्याचा मालक उभा आहे म्हणून वारकऱ्याला कुत्र्याचं भय नाही. तसा काळाचा मालक माग पुढे आहे. देव उभा मागे पुढे. देव उभा मागे पुढे. देव उभा मागे पुढे. देव उभा मागे पुढे. हो देव उभा मागे पुढे. हो देव उभा मागे पुढे. ओ देव उभा मागे पुढे. देव उभा मागे पुढे. देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट. देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट. देव उभा मागे पुढे. देव
पुढे उगवी कोडे संकट देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे आणि म्हणून आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी का ज्या काळाचं भय सर्वाला आहे तो काळाचा मालक देव आमच्या माग पुढे आहे हे त्याचं उत्तर आहे. देव उभा मागे पुढे देव उभा मागे आणि पुढे जमला होता. बाकीच्या देवाला देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं त्याला म्हणतात देव. देव शब्दामध्ये दिव धातू आहे. दिव दिव्येती प्रकाशने. मग काही म्हणतील लाईटला देव म्हणा ते बटनवर आधारित आहे. मग चंद्राला देव म्हणा अरे ते परप्रकाशित आहे सूर्यामुळे चमकतं ते. अरे मग सूर्याला देव म्हणा त्यालाही प्रकाशित करणारी जी शक्ती आहे त्याचं नाव देव. येद भयात याती यातोयम सूर्यस्तपती यद भयात त्याला म्हणतात देव. सूर्यालाही प्रकाश पुरवणारी जी शक्ती म्हणून देव म्हणजे शक्ती. हे तुम्हाला माहिती आहे पॉवर 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 ते नाही का स्वामी विवेकानंदांना विचारलेला प्रश्न मी उल्लेख केला होता तुमच्या लक्षात असेल की बहुत से देव देवता जानने मानने वाले लोग तुम्हारे हिंदुस्तान में रहते हैं तो स्वामी जी देवता है कितने हाउ मेनी गॉड्स त्यांचा प्रश्न होता. उत्तर दिलं गॉड इज वन. विवेकानंद एकच देव आहे. मग दुसरा प्रश्न होता व्हेअर इज गॉड तो राहतो कुठे. स्वामीचं उत्तर मॅन बॉडी इज द गॉड टेम्पल. हे शरीर आहे ना माणसाचं ते त्याचं राहण्याचं मंदिर आहे. मग तिसरा प्रश्न झालं कामापुरतं मला कुठलं इथं पाठ करून बोलतो मी हु इज गॉड. आणि मग उत्तर दिलं गॉड इज पॉवर म्हणजे चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलविते हरिवीन. काही म्हणतील चाले हे शरीर पायाची या सत्ते. असं अरे पायाच्या सत्तेनं जर शरीरं चालतात तर प्रेताला पाय असतात की नसतात. असतात ना. मग एखाद्या जाडजूड प्रेतानं मुलांना म्हटलं असतं पोरो मी 1.25 क्विंटलचा असल्यामुळे तुम्ही चौघही उचलू शकत नाही. मग काय करावं बाबा तुम्ही डांबरी रोडनं या मी येड्या बाबूतून येतो पत्राच्या शेडमध्ये आल्यावर पेटवा. असं चालत जातं का. चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलविते हे तोपर्यंत कळत नाही. देखवी ऐकवी ऐकणार. आणि तुम्हा खोटं वाटत असेल तर मरून पहा मग मला मोबाईल करा. काय प्रेम उचंबवून येतं कधी मेल्यावर. जे जन्मभर तुम्हाला चांगलं बोललं नाही ते त्या दिवशी चांगलं बोल. माणूस होता राव हिरा होता. बॅश आता गावाचा सूर्यास्त झाला बस अंधार पडला गावाचा गेली मजा. माणूस होता राव त्याला खोटं अजिबात जमत नव्हतं म्हणून त्याचं आपलं पटत नव्हतं कारण याला खरं चालत नव्हतं. हे प्रेत यात्रेत नाही तर प्रेताला डोळे कान नाक सगळे आहे. प्रेताच्या भोवताल नात्या गोत्याची माणसं असतात दीपकराव. काय कवटाळू कवटाळू रडणं चालतं. मुलगी रडती कळल्या कळल्या आली बाबा एक शब्द तरी बोला ना. मुलगा म्हणतो चमचाभर तरी दूध घ्या ना. लिटरच्या लिटर घेतो देत नव्हतं कोणी. डेड बॉडीला आग्रह. म्हातारी तर पार तोंडाजवळ तोंड नेऊन एकदा तरी बघा ना. ते म्हणतं काय नाटक लावला म्हातारे मी जर्सीच्या गोठ्यात होतो 6 महिने तू बघत नव्हती एकदा बघा. माझा प्रश्न आहे अरे प्रेताला डोळे आहे प्रेताला कान आहे प्रेताला तोंड आहे आणि सगळ्या नात्या गोत्याच्या लोकांचा आग्रह एकदा बोला एवढं ऐका एकदा बघा. आता डोळे असून का पाहत नाही तोंड असून का बोलत नाही कान असून का ऐकत नाही. देखवी ऐकवी एक नारायण देख रे
भजन म्हणून चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलविते हरिविण. तो प्रत्येकात आहे नव्हे. बाकीच्या सर्व देवाला देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं तो हा देवाचाही देव. ज्या पंढरपुरात आपण आहोत तो हा देवाचाही देव. आणि तो उभा आहे. दुसरं चरण चालू आहे ना आपलं, उभा आहे. आता काही फरक पडतो का? देव बसला मागे पुढे, देवाची द्वारी उभा क्षणभरी. मग तिथं बसला म्हटलं असतं तर हे तेवढं समजू नका संकोचित. उभा हा बसल्याच्या विरुद्धार्थी शब्द नव्हे. उभा शब्दाचा अर्थ आहे कार्य तत्पर. उभा म्हणजे तत्पर. कधी बघराव उभा म्हणजे तत्पर. ते अभंगानुसार अर्थ बदलत जातात. निळोबारा आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे. कोणी अडाणी माणूस सुद्धा आमचा वारकरी साधा भोळा त्याला विचारा, करकटावरी ठेवून या. कर म्हणजे काय? तो म्हणतो कर म्हणजे हात. काही फरक आहे का? कर म्हणजे हात. पण गावात कर वसुली पथक आलं. आता काय डोकं चालवता? मराठी आहे नाही, इथं हात लावता का? इथं टॅक्स. तो कर म्हणजे हात, कर म्हणजे टॅक्स, कर वसुलीमध्ये. आणि तुला वाटेल ते कर, हे क्रियापद झालं. हे एवढं सोपं नाही मराठीचा. उभा बसल्याच्या विरुद्ध उभा नव्हे, तत्पर. निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवार उभा, चांगलं माहिती आहे तुम्हाला. मग तो बसत नाही का हे सांगा. आणि बसला तरी लोक म्हणत नाही का हेच उभा आहे म्हणून. 25 कार्यकर्ते त्याच्यासोबत बसतात स्टेजवर. मग तोही बसतो. पुढे प्रचंड गर्दी. आणि म्हातारे अशिक्षित लोक सुशिक्षितांना गर्दीत बसल्या बसल्या विचारतात, का रे काय 25 बसले स्टेजवर, उभं कोण आहे? तर त्याचं काही चुकीचं आहे का? बसले म्हणतं तेच, आणि उभं कोण तेच विचारतं. प्रश्न मराठीतला आहे. 25 बसले आहे, उभं कोण आहे? ते पांढऱ्या दाढीचं आहे का नाही? हा. त्याच्या शेजारचं काळ्या दाढीवालं, त्याच्या शेजारचं टक्कल पडलेलं, त्याच्या शेजारचं कडक टोपीवालं, हां, त्याच्या शेजारचं चष्म्यावालं, हां, आणि त्याच्या शेजारचं बिगर चष्म्याचं बिगर टोपीचं लोडाला टेकून बसलं, हां, ते उभं. कोणतं? ते बसलं ते उभं. म्हणजे इथे जो उभा शब्द आहे, निवडणुकीच्या काळात उमेदवार उभा म्हणजे तो काय सांगतो? मी तुमचं कार्य करण्यासाठी तत्पर आहे. अमोल मत देऊन तुमची सेवा करण्याची मला संधी द्या. मी तुमच्या कार्यासाठी तत्पर आहे म्हणजे उभा आहे. तसं देव उभा कशासाठी? भक्ताचं कार्य करण्यासाठी तत्पर, या अर्थी उभा. विठ्ठल विठला 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 विठला.